रॉंग साईड अलाउड आहे इथून? रॉंग साईड अलाउड आहे? लिहून दिलेलं आहे कोणी? हां नाही, गावाचा संबंध नाही काकी. उलट्या दिशेने येत आहे, एखाद्या ट्रकने तुमच्या रिक्षाला उडवलं तर तुम्ही जिवंत राहाल का? राहाल का तुम्ही? दोघं तरी जिवंत राहाल? समजायला पाहिजे ना. तिथून यूटर्न मारून यायचा. अभी मैं बोल रहा हूँ कि आप गलत है ना, तो यूटर्न मारोगे अभी? ये बोले कि चलो। नहीं ठीक है, कस्टमर बोल रहे हैं. अभी आप, मैं बोल रहा हूँ आप यूटर्न मारो, तो मारोगे क्या? मार लो. चांगली गोष्ट आहे. थँक्यू सो मच. MH03 AK 8928. थँक्यू. अरे वा वा, ट्रॅफिक पोलीस पण आहेत. अरे किती लोकांना थांबवणार. आणि ट्रॅफिक पोलीस ताई पण आहेत तिथे, पण काय कोणाला पडलेली नाही आहे. का नाही त्या ट्रॅफिक पोलीस थांबवत आहेत त्यांना? रॉंग साईड ड्रायव्हिंग. आता एक रिक्षा घेवायला गेल्यानंतर का नाही थांबवलं त्याला? सब चालतं आहे रे, चालतं. त्यात काय एवढं? रॉंग साईड ड्रायव्हिंगच करतोय ना, चालतं. काकींचं म्हणणं आम्ही गाववाले आहेत. अरे गाववाले म्हणून काय आलं? रूल्स बिल्स काय गाववाल्यांना लागू नाही होत? ते काय हेल्मेट आहे जे तुम्ही नाही घातलं तर चालतं? फक्त तुमच्या जीवाला धोका आहे, बाकीच्यांना कोणाला फरक नाही पडणार तुम्ही नाही हेल्मेट घातलं तर? गाववाले आहेत. ट्रॅफिक रूल हे सगळ्यांसाठी आहेत का? कुठे RTOने लिहिलं ना? हां गाववाले ना, हां ट्रॅफिक रूल नाही ह्याला लागू. रॉंग साईड ड्रायव्हिंग आयुष्यात, पूर्ण आयुष्यात तू रॉंग साईड ड्रायव्हिंग केलीस तरी तुला कोण पकडणार नाही. जा बिंदास. आजोबा, ओ काका, हेल्मेट घाला. मस्तपैकी हिरो बनून चाललेत, गॉगल बिगल घालून. हेल्मेट ठेवले आपल्या हँडलबारवरती. ते 20-22 वर्षाची मुलं कशी असतात, त्यांना एक अक्कल नाही म्हणून समजू शकतो. तुमचं काय? तरी काका थांबले यार, एक नंबर. थँक्यू सो मच काका. तुम्हाला पण. जो गलत आहे वो गलत आहे. मग तुम्ही किती पण काही करा, जे चुकीचं आहे ते चुकीचंच राहणार आहे शेवटपर्यंत. तर काका ते रिक्षावाले आपल्याला आवडले बाबा. मैं नहीं बोल रहा था तो भी मॅडम नहीं बोला नहीं चलो इधर से. मग असा जरा थोडीशी भीती दिली की हां तुमचा जीव गेला तर मग कुठेतरी लोकांना वाटतं की नाही नाही खरोखर हा बायकर काहीतरी चांगलं बोलते, बरोबर बोलते हा. आता त्या पुढच्या वेळी काकी कधीच बोलणार नाही कोणत्या रिक्षावाल्याला, टॅक्सीवाल्याला, नाही बाबा इथून घेऊन जा, नाहीच बोलणार. त्यांना आठवेल माझे शब्द. असं एकेकाला सुधरवायचं आहे आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये मला तुमची साथ पाहिजे. तुम्ही 2000चा कॅमेरा घ्या, 4000चा कॅमेरा घ्या, 40,000चा कॅमेरा घ्या. तुमच्या शहरामध्ये हे काम करा. मी असं नाही बोलत आहे उठसूट कोणाला पण पकडा जे काही चुकीचं वाटत असेल तर. आणि ते पण तुमच्या घरातल्यांना विचारून करा. माझ्या घरातल्यांनी तर मला सोडूनच दिलेलं असं. हा का ऐकतच नाही, आता काय बोलणार. नडायचं आहे नडू दे. पण जेव्हा मी न्यूजपेपरमध्ये आपली बातमी आली, पहिल्यांदा लोकमतमध्ये बातमी आलेली, तेव्हा त्यांना कुठेतरी वाटलं नाही बाबा काहीतरी चांगलं काम करतं आहे माझं पिल्लू, माझा नवरा. नाही, बायकोचा तर सपोर्ट पहिल्यापासून होता. आईला थोडीशी भीती वाटत होती की नाही कशाला लोकांना शिकवायला जायचं, कशाला लोकांचे व्हिडिओ हे करायचे असं तसं. मग तिला पण वाटायला लागलं की नाही चल, जे चुकीच्या गोष्टी घडत आहेत तो लोकांसमोर आणतोय. ते आता नाही पेपरमध्ये नाव आलं. मग पहिल्यांदा जेव्हा पेपरमध्ये नाव आलं त्याच्यानंतर जेव्हा ती गावी गेली, पेपर घेऊन गेली, मग जे कोण रिलेटिव्ह आहेत त्यांना दाखवलं, भारी होती फिलिंग. मग त्याच्यानंतर आपल्या जवळजवळ एक 4-5 पेपरमध्ये आपण झळकलो. फॉर एक्झाम्पल लोकमत, नंतर मुंबई मिरर, त्याच्यानंतर ऑनलाईन पेपरमध्ये काही आल्या आपण. त्याच्यानंतर एक न्यूज बँड म्हणून वाशीचा पेपर आहे त्याच्यामध्ये आलेलो. त्याच्यानंतर एक ऑनलाईन वेबसाईट आहे कार TO की काहीतरी
मला आता आठवत नाही, मी लिंक देईन जी काय आहे ते. त्याच्यामध्ये एकदा न्यूज आली आपली. असं मिळून एक 5-6 वेळा आपण झळकलो आहे इकडे तिकडे. प्लस आपला जो पप्पीचा व्हिडिओ आहे, जे आपण कुत्र्याच्या पिल्लूला वाचवलेलं, रस्त्यामध्ये फिरत होतं पिल्लू ते, तर तो व्हिडिओ जवळजवळ आपला मिलियन्समध्ये व्ह्यूज गेले. आपल्या चॅनलला नाही, आपल्या यूट्यूब व्हिडिओला नाही, तर ज्यांनी कोणी थोडीशी म्युझिक टाकून फेसबुकवरती म्हणा, इंस्टाग्रामवरती म्हणा, जवळजवळ 50-100 अकाउंटने तो व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यांचे व्ह्यूज मिलियनमध्ये गेलेत. आणि आपल्या यूट्यूब व्हिडिओला त्याचे व्ह्यूज जवळजवळ एक जेमतेम 40-45 हजार काहीतरी आहेत. तर ठीक आहे, चांगल्या गोष्टी जर एखाद्या शेअर होत असतील, प्लस क्रेडिट पण कोण देत असेल, तर काय हरकत नाही आहे. तर असं आहे, ते बोलायला गेलो ना मी, तसं बोलतच राहतो, मग थांबवा असं वाटत नाही मला. समज रे. तर नका करू. तुमच्या शहरामध्ये ॲज अ रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून तुम्ही हे केलं पाहिजे. असा ना लोकांना राग येतो. BMW किंवा मर्सिडीज चालवत असेल, त्याने इंडिकेटर न देता लेन चेंज केली, आणि ज्यावेळी आपण त्याला हॉर्न देतो ना, असा त्यांचा इगो हट होतो ना, अरे भेंडी, एका बायकरने मला हॉर्न दिला. असे तर जास्त काय पकवत नाही. एवढंच म्हणेन की जे काही तुम्हाला असं डेली ऑब्झर्वेशन रोडचे व्हिडिओज बनवायचे असतील, भले तुम्ही कोणाला थांबवून अडवून त्याच्या नादी लागू नका. व्हिडिओ बनवा. तुमच्या शहरामध्ये पोलिसांचं ट्विटर अकाउंट आहे, त्या ट्विटर अकाउंटवरती पोस्ट करा. कंप्लेंटवरती तुमच्या ॲक्शन झाली नाही झाली, पण एक सुजाण नागरिक, एक रिस्पॉन्सिबल सिटिझन म्हणून तुम्ही तुमचं काम करा, जेणेकरून ही अशी छपरी लोक जगासमोर आली पाहिजेत आणि त्यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे. बस एवढंच म्हणणं आहे माझं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडला तर सोडून द्या. फक्त आणि फक्त एवढंच करा. ड्राईव्ह सेफ. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.